एक अजून अपडेट या मंडळाबद्दल कळाले होते की यावर्षी या रोडवरून बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपण बघू की इकडून गणपती येता 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 इकडे या समोरच पंडालमध्ये विराजमान होईल. ओके, आणि किती छान दिसतं आणि हाईट पण खूप मोठी आहे या पंडालची. तर आपण विचार करू शकतो यावर्षीचा गणपती म्हणजे बाप्पा किती मोठे असतील म्हणून. अखिल चंदनवाडी गणेशोत्सव म्हणून. हॅलो मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर कसे आहेत सर्व? तर आज आपण आलो आहोत नवीन ब्लॉग सोबत आणि आज मी तुम्हाला नवीन अपडेट व्हिडिओ एक घेऊन येणार आहे आपल्या अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाबद्दल. कारण त्यांचं आगमन आता होणार आहे 23 ऑगस्ट 2026ला. तर चला बघूया त्यांनी काय काय प्री आगमन प्रिपरेशन्स केले त्यांच्या मंडपात आणि त्यांच्या मंडळचं पूर्ण असं बांधकाम किती बाकी आहे आणि त्यांनी काय आगमन प्रिपरेशन्स केले म्हणजे मी याबद्दल आज अपडेट व्हिडिओ एक काढला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर मोर सच अपडेट व्हिडिओज ऑन गणपती बाप्पा मंडळ. तर तुम्हाला जर अखिल चंदनवाडी गणेशोत्सव बद्दल आधी माहीत होतं तर नक्की कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तर तुम्हाला अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ याबद्दल माहिती होतं तर या मंडळाची अशी स्टोरी आहे की या बाप्पाला साखर म्हणजे गोड गणपती बोलतात. का गोड गणपती का बोलतात या गणपतीला? कारण एका भक्तांनी तिकडच्या रहिवासींनी एक नवस घेतलं होतं बाप्पाला बोलून आणि ते नवस पूर्ण झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी त्यांनी साखर जे आहे त्याचं म्हणजे प्रोत्साहन केलेलं, साखराचं प्रोत्साहन केलेलं बाप्पाच्या विसर्जनापर्यंत. म्हणजे जेव्हापर्यंत बाप्पा विसर्जन होत नाही तेव्हापर्यंत त्यांच्यावर साखराचं प्रोत्साहन होत आहे. म्हणून त्या गणपतीला आज बोलतात गोड गणपती अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ. तर मित्रांनो, तुम्हाला या गोड गणपतीच्या हिस्ट्रीबद्दल माहित होतं? डू कमेंट इन द कॉमेंट सेक्शन. तर चला व्हिडिओला पुढे करू. तर आता मी आलो आहे मरीन लाईन स्टेशनला. हे मंडळ जे आहे अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ ते आहे एक्झॅक्ट मरीन लाईनच्या स्टेशनच्या बाजूला. तर चला तिथे जाऊ आणि बघू काय काय अपडेट भेटतं आपल्याला त्या पण अखिल चंदनवाडी मंडळ गणेशोत्सव बद्दल आणि किती काय पंडाल क्रिएट झाला आहे, किती पंडालचं काम पेंडिंग आहे ते आपण बघू. तर चला. तर हे आहे मरीन लाईन स्टेशन. पुढून आपण सरळ या रस्त्याने पुढे गेलो आणि पुढून आपण जर लेफ्ट घेतलं तर आपल्याला मंडळ भेटणार अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ गोड गणपती. चला बघूया. या पहिल्या सिग्नलवरून ब्रिजच्या खालच्या सिग्नलवरून आपल्याला लेफ्ट मारायचं. सिग्नल वरून समोर स्ट्रेट आलो त्यानंतर आपल्याला लेफ्ट मारायचं आणि या रस्त्यात आपल्याला स्ट्रेट चालत जाऊ. चला पुढे बघूया. तर आपण आता इकडून पुढे आपल्याला एक राईड घ्यायचं पुढून राईट. तर बृहन्मुंबई महानगरपालिका याच्या समोरच आपल्याला तुमचा मंडप भेटतो अखिल चंदनवाडी. चला बघूया काय अपडेट भेटतं या मंडळात. सगळं बांधून तर झालं ऑलमोस्ट आणि परवा आपले बाप्पा इकडे आगमन होणार आहे इकडे.
आता तुम्ही समोर बघू शकता अखेल चंद्रमाने हनुमान मंदिर बस त्याच्या बाजूलाच आहे यांचं पंडाल. तर या रविवारी 23 ऑगस्टला कलाकंद आर्ट्सवरून या बाप्पांचे आगमन होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे ठाकूरद्वार आरती लिहिलं आहे सायंकाळी 6:30 वाजता. तर ही आरती होणार आहे ठाकूरद्वार म्हणजे इकडे समोरून. आणि या गणपतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की यांच्या आगमन सोहळ्यात ढोल ताशा नाही वाजत, पण यांचे ठाकूरद्वार आरतीचं खूप वैशिष्ट्य आहे. तर हे होणार आहे रविवारी 6:30 वाजता. तर नक्की या आरतीला, आम्ही पण येऊ. या रोडवरून बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि आपण बघू की इकडून गणपती येता इकडे या समोरच पंडालमध्ये विराजमान होईल. आणि किती छान दिसतं आणि हाईट पण खूप मोठी आहे या पंडालची. तर आपण विचार करतो की यावर्षीचा गणपती म्हणजे बाप्पा किती मोठे असतील म्हणून अखेल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ. यावर्षी या मंडळाचं आपण बघतोय तर डेकोरेशन खूप होतं. डेकोरेशन थोडंफार बघून असं वाटतं केदारनाथ थीम असणार आहे. तर आपण जास्त काय शूट नाही करणार, कारण आपण पण थोडं एक क्युरिओसिटी असते की काय असेल डेकोरेशन आणि गणपती बाप्पाचे स्वरूप. तर आपण आगमनाच्या दिवशी नक्की बघू की काय असेल थीम आणि बाप्पांचे सुवर्ण स्वरूप. आपण मंडप बघू शकतो इकडं आहे. तर इकडे निघताना विसर्जनाच्या वेळी बाप्पांच्यावर साखरेचा वर्षाव होतो, म्हणजे प्रोत्साहन करतात की निघताना म्हणून यांचं नाव गोड गणपती पडलं. तर चला आगमनाच्या दिवशी आपण नक्की एक्सपेक्ट करू की यावर्षी आपल्याला बाप्पांचे नवीन काहीतरी वेगळे स्वरूप. आणि आपल्याला माहिती असेल की त्यांचं बॅलन्सिंग खूप फेमस आहे त्या पोझिंगमध्ये. तर आपण नक्की एक्सपेक्ट करू शकतो यावर्षी यांचं आहे 49th इयर या मंडळाचं. तर आपण एक्सपेक्ट करू शकतो काहीतरी नवीन थीम असेल बाप्पांच्या, वे ऑफ मूर्ती जे असेल बाप्पांचं ते आपण नक्की एक्सपेक्ट करू शकतो काहीतरी वेगळे युनिक असेल यावर्षी पण. चला बघूया आगमनाच्या दिवशी. गणपती बाप्पा मोरया. इंडिंग दिस ब्लॉग.